लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यातील तपासणी विसंगती प्रकरणात आज शेतकरी व समाजसेवी संघटनांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव यांच्या नेतृत्वात धडक देऊन आपल्या व्यथा संवेदनशील व कार्यतत्पर लोकप्रशासन देणारे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवर यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बैठक लावून सर्व प्रश्न ऐकून घेतले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व समस्या व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मगर यांना निशब्द केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वजन काटे तफावत, शेतकऱ्याच्या मालाची लूट हा गंभीर प्रश्न घडला असून यासाठी दोषी असलेल्या सर्व व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. सदर मागणी संदर्भात SIT चौकशी नेमून निष्पक्ष चौकशीची मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून चौकशी समितीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये 10 क्विंटलची तफावत आल्यानंतर पुसद विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांमध्ये एकच धावपळ झाली असून ही घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी शेतकरी आग्रही होते. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी संदर्भात सकारात्मक चौकशीचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी निवेदन देताना शेतकरी नेते मनीष जाधव, अविनाश पोळकट, तालुकाध्यक्ष प्रेम सरगर, विकास राठोड, शेतकरी संघर्ष सेनेचे धीरज पांडे, आदित्य जाधव, सुनील जाधव, शेषराव राठोड, गोरसेना अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष जय राठोड, विशाल पवार, निर्गुण राठोड, दीपक राऊत, वैकुंठ राठोड, हरिभाऊ शिवाजी पांडे, चंद्रकांत राऊत, गजानन ठाकरे, शेख फारूक, भारत राऊत, दिलीप राठोड, सुदाम चिरंगे इत्यादींसह शेतकरी व विविध समाज संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तात्कालिक कारण होतं जे घेऊन तुम्ही सगळे मुद्दे घेऊन आले. एका कारणासोबत तुम्ही 25 मुद्दे घेऊन आणलो, बरोबर. आमचं ऑलरेडी डिस्कशन या तात्कालिक कारणाच्या अगोदरपासून चालू आहे. नगर साहेब किती दिवस आधी बोललोय आपण या विषयावर. ऐकून घ्या मुद्दे मला फार पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. तुमच्या मी जे प्रेझेंट आहे याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांनी मला फीडबॅक दिलेला आहे वेगवेगळ्या गोष्टींचा. ते सगळं तपासून घेतो. तुम्ही निश्चिंत राहा, सगळं तपासून घेतो व्यवस्थित. तुमचे मुद्दे लक्षात तुम्ही तात्कालिक कारण घडल्यानंतर आम्ही ऑलरेडी आम्ही त्यांना वारंवार सांगतोय सुधारणा पाहिजे. करू आपण सुधारणा. असं आहे तसं आहे किंवा आता अनेक मुद्दे आहेत या परिसरात, अनेक मुद्दे आहेत. त्या पाण्याच्या बाटली बघा, याचे पण निवेदन आम्ही याच्या आधी दिलेले आहे. दिले नाही असाचा विषय नाही, ते पाणी बघा. त्याच्यानंतर दुसरा विषय, तुम्ही सकाळी इकडे फिरायला जाता, आम्ही तुमचे व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहे सोशल मीडियावर. तुम्ही या मैदानात फिरायला जाता, जोपर्यंत ते तक्रार देणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करणार नाही का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. तक्रार मी ऑलरेडी त्यांच्या परिसरात व्हिजिट केली. मी ऑलरेडी मला सुमोटो ज्या गोष्टी लक्षात आल्या मी त्यांना लक्षात आणून दिलेल्या आहे. हे तुम्ही आणून दिलं पाहिजे. काम त्यांचं आहे, जबाबदारी त्यांची आहे. प्रसंगाची मालमत्ता युक्तीची कारवाई या भावनेचा आदर आपण राखसाल, कारण हे इथं जे लोक आलेले 50-50 किलोमीटर काय करायचे आम्हाला एका दिवशी जर 9,66,000 रुपये कमवत असेल तर विचार करा की त्याने किती गोल केला. आणि त्या दिवस गेला मग एका महिन्यात एका दिवशी 9,66,000 कमवत असतील तर एका महिन्याची किती कास्तकार म्हणायचं कसं 4 महिने काम करायला लागते. तर रात्री पाणी द्यायला लागते, तेव्हा द्यायला लागते. काय म्हणायचं, 2,000-2,500 रुपये किंमत गहू व्हायचं. शेतकऱ्याच्या कष्टावर टाकलेला दरोडा, या दरोडेखोराचे सरदार कोण आहे? हे तात्कालिक कारण होतं जे घेऊन तुम्ही सगळे मुद्दे घेऊन आले. एका कारणासोबत तुम्ही 25 मुद्दे घेऊन आणलो, बरोबर. आमचं ऑलरेडी डिस्कशन या तात्कालिक कारणाच्या अगोदर व्यवस्थेनं केलेलं आहे. अधिकृत रेकॉर्डवर या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मी आपल्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रस्थापित नेत्यांना आव्हान करतो की ते एकीकडे सांगतात की आम्ही वसंतराव नाईक, शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन चालतो, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही काम करतो, व दुसरीकडे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिवसा ढवळ्या जर हे लोक दरोडा टाकून लुटत असेल तर इथं न्याय कोणाला मिळतो असा यक्ष प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर आहे. याच अनुषंगाने आज आम्ही राज्याचे
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये नैराश्याच्या गर्तेत सापडलेला शेतकरी हा जगण्याची उमेद गमावून बसलेला आहे. काल कृषी उत्पन्न बाजार समिती पुसदच्या खाटोडी यार्डमध्ये वजन काट्यामध्ये एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या काट्यात आढळलेली तफावत ही फार मोठ्या संख्येने 10 क्विंटलची होती. त्यामुळे शेतकरी चक्रावून गेला. अनेक शेतकऱ्यांनी तिथं त्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवला. एकीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी शासन धोरणाने हतबल आहे. महिन्यामध्ये 30 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि शेतकऱ्यांनी शेतमाल जो कष्टाने पिकवलेला आहे त्याच्या श्रमावर दरोडा टाकण्याचं काम या रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.